नमो भगवान बुद्धाच्या समग्र मानव जन्माची भावमुद्रा महापरिनिब्बाण भावमुद्रा आहे। या महापरिनिब्बाण भावमुद्रेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, अन्यन्य शरणा अत्तशरणा, अत्तशरणा अन्यन्य शरणा, अपमादो अमृतम पदम। भगवंताचं अंतिम वचन आहे की प्रमाद करू नका, आळसामध्ये पडू नका, सुस्त होऊ नका, डुलकी देऊ नका, झोप घेऊ नका, झोपेत राहूच नका, तुम्ही गुंगीमध्ये जगू नका, अहो रात्र सावध राहा, अहो रात्र जागरूक राहा, अहो रात्र अप्रमादी राहा, म्हणजे सर्व प्रकारच्या कंटाळ्यातून मुक्त व्हा, सर्व प्रकारच्या गुंगीतून मुक्त व्हा। हे बुद्धाचं वचन अंतिम वचन आहे। आणि कुणालाही शरण जाऊ नका, तुम्ही झाडाला शरण जाऊ नका, जनावराला शरण जाऊ नका, सूर्याला चंद्राला कोणत्या दिशेला शरण जाऊ नका, दगडाला धोंड्याला बाईला माणसाला नदीला सागराला महासागराला कुणालाही शरण जाऊ नका, तर स्वतःला शरण जा, स्वतःला शरण जा, तुम्ही स्वतःलाच तुम्ही पूर्णपणे अनुसरण करा, म्हणजे स्वतःचा शोध घ्या, स्वतःला जाणा, तुम्ही स्वतःमध्ये प्रकाश निर्माण झाला की नाही, प्रज्ञा प्रज्वलित झाली की नाही, प्रज्ञेची ज्योत तुमच्यामध्ये जागली की नाही ते तुम्ही जाणा, अप्रमादशील होऊन जाणा, सुस्त मुक्त होऊन जाणा, कंटाळ मुक्त होऊन जाणा, झोप गुंगी डुलकी याच्यातून मुक्त होऊन तुम्ही स्वतःमध्ये प्रज्ञेची ज्योत पेटली की नाही, प्रज्ञा चक्षुची ज्योत तुमच्यामध्ये जागली की नाही हे तुम्ही जाणा, असं बुद्धाने शेवटच्या क्षणी या जगाला, या सर्व लोकाला, या सर्व विश्वाला सांगितलं। एका बाजूला लाखो भिक्खू, एका बाजूला 50,000 भिक्खुनी, राजे महाराजे होते, त्यामध्ये अरहंत होते, अरहंत हे शांत बसले होते, बाकी सारे लोक रडापडा करत होते। सारे भिक्खू, जे भिक्खू साधे भिक्खू आहेत सामान्य, ते हणू घेत होते, आपटू घेत होते, डोक्याला मारत होते, छातीला मारत होते, तोंडाला मारत होते, भगवान भगवान म्हणू आक्रोश करत होते ते।
भिक्खुनी सुद्धा आक्रोश करत होत्या. म्हणजे अनंत भिक्खू होते, अनंत स्थवीर होते, अनंत भिक्खुनी होत्या. ते शांत होत्या, ते रडत नव्हते, पडत नव्हते, ते छातीला हाणून घेत नव्हते, ते तोंडाला हाणून घेत नव्हते, ते पूर्ण माथ्याला हाणून घेत नव्हते. त्यांचा रडा पडा क्रोश कुठेच येत नव्हता. ते शांत होते. काय कारण आहे? कोण सांगते? दुसरं कोण सांगते? तुम्ही एवढ्या वर्षापासून बुद्ध धर्मात आहात, तुम्हाला त्याची काहीतरी प्राप्ती झाली असेल की नाही? तुमचं एवढं वय झालं, तुमचं पांढरं झालं सगळं. कोण सांगते बरोबर? हे उत्तर पूर्ण सत्य नाही. हे याने बोललेलं उत्तर, हिने बोललेलं. आणखी कोण सांगते सत्य? तुम्ही एवढे ग्रंथ ऐकले, वाचले, बुद्ध आणि धम्मा. हा, बुद्ध तेव्हा तुम्ही जोपर्यंत ध्यानामध्ये जात नाही, विपස්සने, तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. हे कानातून ऐकून ऐकून तुम्हाला पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. तुम्ही अर्धवट कच्ची आहात. तुम्ही अर्ध्या हळकुंडामध्ये पिवळे झाल्यासारखं तुम्ही स्वतःला म्हणता काहीतरी, परंतु तुम्ही पूर्ण नाही झाले आणखी. जोपर्यंत तुम्ही विपස්සनेचे कमीत कमी 5 शिबिर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला बुद्ध धर्माची हवा पण लागणार नाही. कारण विपස්සनेमध्येच अंतर्मनाची अनुभूती आहे. अंतर्मनाला जागवण्याची विपස්සनेमध्ये परिपूर्ण व्यवस्था आहे. आणि पස්සना म्हणजे पाहणं, आणि वी म्हणजे जसं आहे तसं पाहणं, जे आहे ते पाहणं. काय पाहायचं? कोणाला पाहायचं? हे बाईला पाहायचं का? या बाईला, या मुलीला पाहायचं का? या धनाला पाहायचं का? या संसारला पाहायचं का? पाहायचं म्हणजे काय पाहायचं नेमकं? हा, ते पण बरोबर नाही. या डोक्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत आपल्या शरीरावर जी संवेदना होते, सुख संवेदना, दुःख संवेदना, असुख संवेदना, अदुःख संवेदना, याला आपण जाणत गेलं पाहिजे. कारण या शरीरावर सर्व गर्दीच्या गर्दी आहे. एवढी प्रचंड गर्दी आहे, ज्याची गिनती करता येत नाही, एवढी गर्दी येत आहे. आणि ते उदय व्यय, उदय व्यय, उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, निर्माण होणं, नष्ट होणं, जन्म घेणं, मृत्यू पावणं, उदय व्यय एवढ्या वेगानं चालू आहे शरीरामध्ये. ज्याला जाणणं, अनुभूतीनं डोळे बंद करून त्याला भगवान बुद्ध म्हणतात, सब्बे अनित्यं, सर्व अनित्य आहे, सर्व भंगूर आहे, सर्व अनित्य आहे, सर्व नश्वर आहे. मुलगा नश्वर आहे, बायको नश्वर आहे, नवरा नश्वर आहे, भाऊ नश्वर आहे, आत्या नश्वर आहे, आजोबा नश्वर आहे, भावंड नश्वर आहे, भावंडाचे सारे नातेवाईक नश्वर आहेत, सारं जग नश्वर आहे. ते उत्पन्न झालं ते नाश पावणार आहे, ते जन्म घेतला त्यांनी ते मृत्यू पावणार आहे, ते जन्माला आले ते मरतात म्हणजे मरणारच आहेत, कधी ना कधी मरणार आहेत. असं अनित्यं, सब्बे अनित्यं, सब्बे अनित्यं याचा साक्षात्कार करणं, अनित्य विद्या ज्ञान प्राप्त करणं,
हा एकमेव मार्ग आहे की ज्यामुळं भिक्खू रडत नाहीत, अरहंत भिक्खू शांत होतात. आणि या शरीराला माणूस पाहू पाहू म्हणतो मी मी मी, माझं नाक असं, माझं तोंड असं, माझे डोळे असे, माझे दात असे, माझा रंग असा, माझे केस असे, माझं हे असं, माझं ते असं, मी मी माझं, मी माझं 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 माझं, हे भगोना माझं, हे माती माझी, हे दगडं माझे, हे सोनं माझं, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, हे माझं, माझं मी, माझं मी, माझं मी. याच्या पलीकडे जे जाऊन जगते अशी जीवनाची धम्मकला प्राप्त करते, तो खरा धम्म आहे. असा अनात्मविद्या ज्ञानाचा धम्म आपण साक्षात्कार केल्यानंतर माणूस रडत नाही, पडत नाही, हलून घेत नाही, तोंडाला मारत नाही, छातीला मारत नाही, शोक करत नाही, आक्रोश करत नाही. अनित्य विद्या ज्ञान, अनात्मविद्या ज्ञान आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान, हे 3 ज्ञान झाल्याशिवाय मनुष्य हे रडणं पडणं बंद करू शकत नाही. त्याचं रडणं तेव्हाच बंद होईल, त्याचा शोक करणं तेव्हाच बंद होईल, त्याचा आदळापट करणं, हाणू हाणू घेणं, जमिनीला हाणून घेणं, छातीला हाणून घेणं, तोंडाला हाणून घेणं आणि डोक्याला हाणून घेणं आणि आक्रोश करणं तेव्हाच बंद होते, जेव्हा तुम्हाला अनित्य विद्या ज्ञान, अनात्मविद्या ज्ञान आणि दुःखमुक्ती विद्या ज्ञान या 3 ज्ञानाचा परिपूर्ण साक्षात्कार झाला अंतर्मनानं. तेव्हा तुम्ही कोणताही शोक करणार नाही, रडापडा करणार नाही. भगवान गौतम बुद्धाचे लोक जे खरे लोक आहेत, जे खूप खोल उतरतात, खूप खोल उतरतात, जसा एखादा माणूस अथांग पाण्यामध्ये खोल खोल उतरतो, असे जे लोक बुद्धाच्या ज्ञानामध्ये खोल खोल उतरतात आणि अंतर्ज्ञानी बनतात, अंतर्ज्ञानानं पकतात, अंतर्ज्ञानानं परिपक्व बनतात, त्याला कोणतंही दुःख होत नाही, तो कोणताच रडापडा करत नाही, तो कोणताही आक्रोश करत नाही. ही भगवान बुद्धाच्या धम्मवान भिक्खूची, भगवान बुद्धाच्या धम्मवान भिक्खुनीची ओळख आहे, धम्मवान बुद्धाच्या उपासकाची, भगवान बुद्धाच्या धम्मवान उपासिकेची ही ओळख आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात अप्पमादो अमतं पदं अत्ता हि अत्तनो नाथो अत्त दीपा भव अत्त सरणा अन्यन्य सरणा. आपला दीप, आपला ज्ञानाचा दीप, आपला प्रज्ञेचा दीप परिपूर्ण प्रज्वलित करा आणि अप्रमादी रहा, आळस मुक्त रहा, सुस्ती मुक्त रहा, गोंगी मुक्त रहा, आयदीपणातून मुक्त रहा आणि स्वतःला तुम्ही शरण जा, स्वतःला शोध घ्या, स्वतःची कमतरता, स्वतःचे अवगुण सारे काढण्यावर जास्त जोर द्या. स्वतःचा क्रोध, स्वतःचा द्वेष, स्वतःचा अहंभाव, स्वतःचा लोभ, स्वतःची आसक्ती, स्वतःची तृष्णा, स्वतःचा मत्सर, स्वतःची ईर्ष्या, स्वतःमधला कंजूसपणा, स्वतःतली घमेंड, सारे दोष सारे काढण्यावर तुम्ही लक्ष द्या. असं आत्मसंशोधन करा, आत्मनिरीक्षण करा, असं बुद्ध शेवटच्या काळामध्ये शेवटच्या क्षणी बोलतात. जिकडे बघाल तिकडे भिक्खूच भिक्खू होते. भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाण मुद्रेजवळ जिकडे बघाल तिकडे माणसंच माणसं
उपासक लोक होते, जिकडे बघाल तितक्या लांब उपासिका लोक होते, राजे होते, राण्या होत्या, सर्वत्र शोक करत होते, भगवान 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 म्हणून लोक सारे रडापडा करत होते. लाखो लोक रडत होते त्या दिवशी. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता शालवनामध्ये शोकाकुळा होती, शोकाग्रस्त होते लोक. संपूर्ण मानवजात शोकाकुळ होती. भगवान बुद्धाने पुन्हा विचारलं, आनंदा तुला आणखी काही शंका आहे का या धम्माबद्दल? आणखी तुला वेळ आहे तर विचार. 1-2 मिनिटाचा वेळ होता. आणखी काय तुला शंका आहे का? या बुद्ध शासनामध्ये तुला आणखी काही डाऊट मनामध्ये आहे का? विचार. पण आनंदाला मात्र तेव्हा कळत नव्हतं काही. कारण 3 महिने अगोदर सुद्धा हेच विचारलं होतं भगवंतानी वैशालीच्या सारदंड चैत्यामध्ये असताना की आनंदा तुला भगवंताला काही विचारायचं तर विचारून घे. तेव्हा आनंदानं म्हणायला पाहिजे होतं भगवंताला की भगवान आणखी आयु तुमचं वाढून घ्या, 2 कल्प तरी तुमचं आयुष्य वाढून घ्या भगवान, मी विनंती करतो. परंतु नाही, त्याला कळालं नाही. त्याला सुद्धा मारांनी असं काबीज केलं होतं. माणसाला रात दिवस हे मार आपल्याला कमजोर करतात, दुबळं करतात, निष्क्रिय करतात. ते भरभर वेगानं जाऊ देत नाही. हे मार मध्ये दुष्ट मनाची प्रवृत्ती हे अनेक रूपामध्ये येते. ते एवढे रूप घेऊन येते तिथं काही सांगताच येत नाही. कधी कोणतं रूप घेऊन येते, कधी कोणतं रूप घेऊन येते, कधी कोणतं रूप घेऊन येते. मुळाला एक स्त्री अंगाला काळं लावून सारे कपडे सोडून तोंडाला काळा राहून फिरत होती रात्री 12 नंतर. सारे अंगाला काळं, जे ताव्याला येते ना ते लावून तोंडाला, साऱ्या हाता पायाला पूर्ण नग्न हे फिरायची. लोक म्हणायचे भूत आले. परंतु बऱ्याच लोकांनी तिला हाणलं धरून, दगडं मारले, शेण मारलं. अनेक लोकांचे जन्म हे दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यांच्या जन्मात त्यांना पुण्य मिळत नाही. पुण्य करायला त्यांना कोणतीच होश येत नाही, कोणता त्यांना होशाचा विचार येत नाही की आपण या जन्मात पुण्य करावं. आणि म्हणून ते आले कसे आणि गेले कसे काही जगाला काही माहीतही नसते. ते जन्माला कधी आले आणि ती मेले कधी याचा थांग पत्ता नसतो. म्हणून जीवन हे फार क्षणिक आहे. या क्षणिक जीवनामध्ये दान पुण्यकर्म खूप करावं, शील पुण्यकर्म खूप करावं, त्याग पुण्यकर्म खूप करावं, संयम पुण्यकर्म खूप करावं, सहनशीलता पुण्यकर्म प्रचंड खूप करावं, समाधी पुण्यकर्म प्रचंड करावं. अनेक पुण्यकर्माला करतच राहावं की ज्याचा लाभ आपल्याला इथेच मिळतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात हे मानव जन्म दुर्बल आहे.
दुर्मिळ आहे म्हणतात. दुर्बलो पुरीसा जन्म, हे मानवाचा जन्म दुर्मिळ आहे, तो पुन्हा मिळणार नाही. आणि म्हणून आताच तुम्ही पुण्यकर्म करा. सर्वांत मंगलो सवित्यो दिवयन्तु सर्वरोगो विनाशतु. माते भवतुन्तरायो सुखी दीर्घायुः भव. नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा. बोलो बुद्ध भगवान की जय. भगवान बुद्धाचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय असो. सावित्रीमाई फुल्यांचा जय असो. राजश्री शाहू महाराजांचा जय असो. रमाबाई आंबेडकरांचा जय असो. भीमाबाई आंबेडकरांचा जय असो. रामजी सुभेदार आंबेडकरांचा जय असो. मालोजी सपकाळ आंबेडकरांचा जय असो. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो. जिजाऊमा साहेबांचा जय असो. संत गाडगे महाराजांचा जय असो. संत कबीर महाराजांचा जय असो. संत तुकाराम महाराजांचा जय असो. जय भीम जय भीम. जय भीम जय भीम. जय भारत जय भारत. जय भारत जय भारत. जय संविधान